नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। थंडी स्पेशल अशी एक रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे, शेवई उपमा। कधी कधी शेवया करायच्या म्हटलं की त्यामध्ये कधी पाणी जास्त होतं, कधी पाणी कमी पडतं। यामुळे कधी त्याचा लगदा होतो, कधी कधी त्या कच्च्या राहतात। तर या सगळ्या म्हणून आज आपण एका वेगळ्या पद्धतीने या शेवया बनवणार आहोत। तर ह्या सगळ्या टिप्स फॉलो करण्यासाठी आणि ह्याच्या सगळ्या रेसिपीचं सिक्रेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी अंदाजाने 2 वाट्या इतक्या गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत। गावावरून या करून आणल्या होत्या आणि आपण ज्या नेहमी वापरतो मार्केटमधल्या त्या नाही आहेत, या मी गावावरून करून आणलेल्या आहेत गव्हाच्या शेवया। तर या 2 वाटी इतक्या घेतलेल्या आहेत। आता गॅस सुरू करून एक मीडियम आकाराची कढई ठेवून घेतली। कढई गरम झाली की यात 1 टीस्पून तूप घातलं। तुम्हाला जर तूप नको असेल तर इथे तेल वापरलं तरीही चालेल। आता यामध्ये सगळ्या शेवया घालायच्या। तूप चांगलं गरम झालं की आणि एकसारख्या हलवत हलवत अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत शेवया चांगल्या भाजून घ्यायच्या। शेवया चांगल्या भाजून घेतल्या ना की त्या चिकट होत नाहीत। ही आपल्या रेसिपीची पहिली टिप। तूप घालून शेवया लालसर रंगावर होईपर्यंत छान भाजून घ्यायच्या। शेवया जितक्या आपण छान भाजू ना तितक्या त्या चवीलाही छान लागतात, कच्च्या लागत नाहीत। भाजताना गॅस हा मीडियमच ठेवायचा आणि अशा मी ज्या प्रकारे व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने चांगल्या लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या। बाहेरचे नूडल्सपेक्षाही चवीला खूप छान लागतात या शेवया। नक्की करून पहा आणि झटपटही होतं। शेवया लालसर झाल्यानंतर मी काढून घेतल्या आणि त्याच कढईमध्ये एक 3 ग्लास इतकं पाणी उकळायला ठेवलं आहे। पाणी किती घालायचं तर आपल्या शेवया पूर्णपणे यामध्ये बुडतील इतकं पाणी घालायचं आहे। आता पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची। खळखळून उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये शेवया ॲड करणार आहोत। तुपात शेवया भाजल्यामुळे या पाण्यामध्येही चांगल्या शिजल्या जातात आणि मोकळ्या सुटसुटीत छान होतात। इथं आता पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर ज्या आपण शेवया भाजून ठेवल्या होत्या ना त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। अगदी नूडल्स शिजवतो ना तशाच या शेवयाही शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला। पूर्ण शेवया या पाण्यामध्ये घालून घेऊयात। सगळ्या शेवया यामध्ये घालायच्या, मिक्स करायच्या छान अशा आणि शेवया थोड्याशा म्हणजे चांगल्या मऊसर होईपर्यंत आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। सगळ्या शेवया मी या पाण्यामध्ये घालून घेतल्या। मिक्स करून घ्यायच्या आणि 1-2 मिनिटापर्यंत चांगल्या खळखळत्या पाण्यामध्ये या शिजवून घ्यायच्या। या भाजलेल्या असल्यामुळे अजिबात यांना शिजायला वेळ लागत नाही, पटकन शिजल्या जातात। 1-2च मिनिटात आपल्या शेवया मस्त अशा शिजल्या जातात। परततानाही थोड्या शिजल्या जाणार आहेत, त्यामुळे इथं आपल्याला एवढ्या शिजवायच्या आहेत। 100% पैकी एक 70% शेवया इथं शिजवून घेणार आहोत आपण। चांगली उकळी येऊ लागली, दणाणून उकळी आली की 2 मिनिटापर्यंत गॅस चालू ठेवायचा आणि शेवया एका चाळणीवरती ओतून घ्यायच्या। इथे आता या पद्धतीने शेवया उकळून घेते आहे मी। आता या शेवया आमच्या लहानपणी आई अशा उकळून घ्यायची आणि याच्यावरती दूध, गूळ, तूप घालून अशाच खायला द्यायची। परंतु आज आपण मसाला शेवई बनवतोय म्हणून या पद्धतीने केल्या तर खूप सुटसुटीत आणि मऊ झाल्या, म्हणून म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। आता इथे एक पुरणाची चाळण घेतलेली आहे मी। या चाळणीवरती सगळ्या शेवया ओतून घ्यायच्या आहेत। ओतल्यानंतर चमच्यानी किंवा उलतण्यानी अशा हलवून घ्यायच्या, म्हणजे कसं थोड्या सुट्ट्या होतील। आत्ता जरी तुम्हाला या दाटसर आणि घट्ट वाटत असल्या ना तरीसुद्धा थोड्या वेळाने याची सगळी वाफ निघून गेली ना अगदी सुटसुटीत मऊ अशा शेवया आपल्याला मिळून जातात असं। आता खाली जे पाणी उरलंय ना शेवयांचं ते फेकून द्यायचं नाही बरं का। ज्यांना कोणाला घरात सर्दी खोकला असेल ना त्यांना हे पाणी सूपच्या प्रकारे प्यायला द्यायचं। याने काय होतं, आम्ही लहान होतो तेव्हा सर्दी खोकला झाला की आई असं शेवयाचं पाणी करून द्यायची। या पाण्यामुळे घशात जर खवखव असेल, घसा दुखत असेल तर राहिला जातो। ह्या पाणी एकदा पिऊन बघा, फार फरक पडतो सर्दीसाठी। आता हे नितळत ठेवलं, आता फोडणी करून घेऊयात आपण। फोडणीसाठी कढई ठेवून घेतली। यामध्ये किटलीतली अर्धी पळी इतकं तेल घातलेलं आहे। फार तेल यामध्ये घालायचं नाही, जर तेल जास्त झालं तर तेलकट होतात शेवया, खाताना घशात तेल आल्यासारखं होतं, त्यामुळे तेल थोड्याच प्रमाणात घालायचं।
तेल चांगलं कडकडीत गरम झालं की घालायचे शेंगदाणे. प्रथम शेंगदाणे घातल्यामुळे काय होतं, शेंगदाणे कुरकुरीत होतात आणि शेवळीमध्ये खाताना छान लागतात. आपण जेव्हा शेवळ्याचा उपमा पाणी उकळल्यानंतर जेव्हा शेवळ्या घालतो ना, त्याच्यापेक्षा अशा शेवळ्या एकदा करून पहा. पाणी ठेवून उकळी आल्यानंतर हे शेंगदाणे सगळे मऊ पडतात आणि खाताना एवढी टेस्ट येत नाहीत. त्यामुळे अगोदरच पाण्यात अशा शेवळ्या उकळवून घ्यायच्या आणि तेल टाकून फोडणीच्या वेळेला शेंगदाणे घालून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे कुरकुरीत भाजल्यानंतर घालूयात थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे. मोहरी चांगली तडतडली की जिरे घालून घेतले. आता घालायचा आहे एक मीडियम आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा. कांदा आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातला तरीही चालेल. कांदा घालून कांदा एकदम करपवायचा नाही, नाहीतर शेवळ्यात खाताना तो करकर असा दाताखाली लागतो. त्यामुळे फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा टोमॅटो सगळं परतवून घ्यायचं. जास्त ओव्हर कुक याला करायचं नाही आहे. मिरची, कांदा, टोमॅटो हे सगळं मी यामध्ये घालून घेतलं आणि एकसारखं हलवत एक थोडंसं मऊसर होईपर्यंत हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. अजिबात इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर अजून खूप साऱ्या भाज्या याच्यामध्ये खाव्याशा वाटत असतील तर तुमच्याकडे असतील त्या भाज्या यामध्ये ॲड केल्या तरी चालेल. माझ्या मुली खाणार होत्या, त्यांना भाज्या फारशा आवडत नाहीत म्हणून मी खूप कमी प्रमाणात भाज्या घातलेल्या आहेत. टोमॅटो घातलाय, कांदा घातला, मिरची. एक अर्धा मिनिटभर कांदा टोमॅटो चांगला परतला की अर्धा टीस्पून हळद घालून घेतली आहे मी. हळद ही चांगली परतवून घ्यायची आणि या सगळ्या शेवळ्या यामध्ये घालायच्या. आत्ता जरी तुम्हाला या घट्ट वाटत असल्या ना, तर या जो मसाला बनवला आहे आपण कांदा टोमॅटोचा, त्याच्यात या शेवळ्या जर चांगल्या परतवून घेतल्या ना, एक नंबर स्वाद येतो या शेवळ्यांचा. अजिबात चिकट होणार नाहीत, लगदा होणार नाही, कच्चा नाही होणार. या पद्धतीने शेवई उपमा एकदा करून पहा. सगळ्या शेवळ्या छान एकजीव करून घ्यायच्या. आता घालूयात मीठ. आपण पहिलं शेवाळी शिजवताना मीठ अजिबात वापरलेलं नाही, त्यामुळे इथे आपल्या अंदाजानुसार मीठ घालून घेऊयात. मीठ घातल्यानंतर शेवयांना थोडंसं पाणी सुटतं. त्याच वेळेला आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत. मीठ घातलं चवीपुरतं. आता मिक्स करून घेऊ. थंडीच्या दिवसात गरमागरम असं काहीसं खावंसं वाटतं, परंतु बनवायचं म्हटलं की फार कंटाळा येतो. अशाच शेवळ्या तुम्ही उकळून जर चाळणीत नितळत ठेवल्या आणि जेवणाच्या वेळेला जरी केल्या ना, तरी पोटभरीचं खाणं होऊन जातं. आता एक झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून एक दणानून वाफ काढून घेऊया. वाफ काढल्यामुळे काय होईल, मीठ मिरची व्यवस्थित लागली जाईल आपल्या शेवयांना. झाकण वाफ निघेपर्यंतच ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि परत बंद करायचा. उघडून दाखवते झाकण. अतिशय मऊ आणि छान अशा आपल्या शेवळ्या तयार झालेल्या आहेत. वरून घालायचं आहे मीठ मिरची व्यवस्थित मिक्स झालेली आहे. याला पाहू शकता किती सुटसुटीत आणि छान झालेले आहेत. प्रत्येक शेवाळी वेगळी दिसते, अजिबात एकमेकींना चिटकलेल्या नाही आहेत या. आता वरून घालायची हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक कट करून या पद्धतीने आणि परत मिक्स करून घ्यायचं छान. कारण गॅस चालू असताना जर लिंबू घातलं ना, तर त्याच्यातली पोषक तत्व सगळी निघून जातात. खायच्या वेळेला वरून लिंबू पिळायचं आणि गरमागरम शेवाळ्या एन्जॉय करायच्या. किती छान झालेल्या आहेत ना. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल ना, तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा. आता एका प्लेटेमध्ये काढून दाखवते तुम्हाला किती सुटसुटीत आणि छान शेवया झालेल्या आहेत. उलटण्यातून टाकत आहे तर पटकन खाली सुटल्या जात आहेत. अगदी मऊसर मोकळ्या शेवळ्या तयार झालेल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी संध्याकाळी फार कंटाळा आला स्वयंपाकाचा तरीही करू शकता. अगदी पोटभरीचं खाणं आहे. गव्हाची असल्यामुळे शेवळी दमदमीत पोटाला छान पोटभरीचा नाश्ता. मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. मस्त खा आणि मस्त रहा. बाय बाय.